आमचं आणि मुसलमानाचं भांडण लावून देते. हिंदू मुस्लिम, हो हिंदू आम्ही कट्टर हिंदू आहेत, हा कट्टर आहेत ते पण हिंदू आम्ही कधीच बदलणार नाहीत, कडवट हिंदू आहेत. पण छत्रपतीचं हिंदुत्व लागतं आम्हाला, तुमचं नाही. तुमचं तिकडे गांडीत घाला तुमच्या. छत्रपतीचं हिंदुत्व घेऊन चालतोय आम्ही. ते सांगते ती संभाजीनगरला कोणाची खबर आहे का? हा ती कुंकून आलं एवढ्या भोकाचं, ते आलं तिथं त्याची कबर झाली. देवेंद्र फडणवीस म्हणतो काढून फेका. ठीक आहे काढून फेकायचं ठरलं. काढायला कोण गेले? मराठ्याचे पोर. नको काढू म्हणायला कोण गेलं? मुसलमानाचे पोर. आणि दोघांच्या मध्ये पोलीस कोणी लावले? देवेंद्र फडणवीस. कशी काढायची आता? दिवाबत्तीला 1,60,000 रुपये कोण देतं? देवेंद्र फडणवीस. नरेंद्र मोदी साहेब 1,00,000. 2,60,000 रुपये तिथं दिवाबत्तीला आहे. काढा कोण म्हणतं? देवेंद्र फडणवीस साहेब. कशी काढायची? पत्रे त्याला चौकून कोण मारले? देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्या दिवशी शहाजीराजे साहेबांची जयंती होती आणि मी वेरूळला गेलो. मी ती गर्दी बघितली जमलेली. म्हणले काय वेळ हो? ते म्हणले ही कबर काढून फेकायची. इकडून मराठी तिकडून मुसलमान. मी तिथून मीडियातून सांगितलं कबर काढून फेकतो, हरकत नाही. देवेंद्र फडणवीसने तिथून दांडा घेऊन यायचं संभाजीनगरला, मी इकडून दांडा घेऊन येतो, आपण दोघांनी झक मारायची तिथे. आपण दोघं जण मिळून काढू. तू झोप तिकडं आणि टोल्यापासून द्या आम्हाला की शिवणार आमच्या पोरावर कुठून टाका आमची. आपण दोघं जाऊ ना. कट्टर हिंदू आहे ना तू, मी कट्टर हिंदू, आपण दोघं जाऊ. चल जेवण येणार तो 2 बापा. तू झोप तिथं येशील आणि लोक मारू दे आमच्या इकडं. 0 मिनिटात मराठ्याच्या पोरं मुसलमान पोरं येऊन बाजूला गेले, दंगलच संपली. हे सत्य आहे.